चांगला विचार करून ऐका. तुम्ही कधी विचार केलाय का? शून्यातून साम्राज्य उभं करणाऱ्या लोकांमध्ये असं काही खास असतं? त्यांच्या मेंदूत काही स्पेशल चिप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवते? नाही. एकच गोष्ट त्यांना वेगळं बनवते, त्यांची बिलीफ सिस्टीम. धीरूभाई अंबानी म्हटलं की आठवतं पैसा, प्रगती, झपाटलेपणा. जे.आर.डी. टाटा, मूल्य, सचोटी. स्टीव्ह जॉब, क्रांती. तेंडुलकर, अमिताभ, शिस्त आणि कठोर परिश्रम. पण हे सगळं शक्य झालं कशामुळे? त्यांनी स्वतःवर ठेवलेल्या विश्वासामुळे. एक गोष्ट सांगतो, लहानपणी हत्तीच्या पायाला दोर बांधतात, तेव्हा तो तोडू शकत नाही. पण मोठा झाल्यावर तो सहज तोडू शकतो. तरीही तो प्रयत्न करत नाही. का? कारण त्याच्या मनात बसलेलं असतं, मी हे करू शकत नाही. मित्रांनो, आपणही तसंच जगत आहोत का? आपल्याकडे ताकद आहे, पण आपण स्वतःलाच सांगतो, माझ्याने नाही होणार. आणि मग खरंच होत नाही. एक छोटंसं उदाहरण. तुम्ही किचनमध्ये जाता आणि मनात म्हणतात, मला मीठ सापडणार नाही. आणि खरंच ते समोर असलं तरी दिसत नाही. कारण तुमचं मन आधीच ठरवतं, तुला ते सापडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, बिलीफ सिस्टीम तुम्हाला उंचावर नेते किंवा खाली खेचते. रजनीकांत ना पारंपरिक हिरो लुक, पण स्टाईल होती. त्याने त्यावर फोकस केला आणि आज जग त्याला ओळखतं. अमिताभ बच्चन, रिजेक्शन मागोमाग रिजेक्शन. लोक म्हणाले, तुझी उंची अडसर आहे. पण त्याने हार मानली नाही. त्याने विचारलं, माझ्यात काय चांगलं आहे? आणि त्याचा आवाज आज त्याची ओळख बनला. मित्रांनो, यशस्वी लोक वेगळं काही करत नाही, ते वेगळं विचार करतात. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्याकडे काय नाही? हे बघणार आहात की माझ्याकडे काय आहे यावर फोकस करणार आहात? कारण ज्याची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग, त्याच्यासाठी या जगात अशक्य असं काहीच नाही. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि स्वतःला रोज सांगा, मी करू शकतो, मी नक्कीच जिंकणार. आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. धन्यवाद.